आमतौर पर हल्दी कुमकुम समारोह कहा जाए तो सुहागन ने इकट्ठा होकर एक दूसरे को सुहागन की निशानी देकर एक दूसरे के सुख दुख बांटना ये चित्र सामने आता है। परंपरा से चल रहे इस प्रथा को अलग मोड़ देकर समान प्रतिष्ठान और जीवनधारा वार्ड सलाहकार समिति के संयुक्त विद्यमान से ऐरोली प्रभाग क्रमांक 16 में महिला बचत गट मेलावा और हल्दी कुमकुम समारोह मंगलवार को आयोजित किया गया था, जहां महिलाओं के लिए मनोरंजन पर कार्यक्रम और सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन किया गया था। साथ ही मराठी कलाकार जयवंत भालेकर ने अपने कॉमेडी से उपस्थित महिलाओं को हंसा हंसा कर उन्हें उनकी तकलीफें भूलने पर मजबूर किया। एक तास झाला, बस काय आली नाही। मी स्टेशनवरून बस स्टॉपवर चालत होतो, पण माझ्या मित्राला बस काय मिळाली नाही। एक तास उभा होता, एका हवालदाराला डाऊट आला, त्याला वाटलं की हा माणूस कशाला उभा आहे, मुलगा काय करतोय का इकडे। आणि तुम्हाला सांगतो, त्या बस स्टॉपच्या समोरच महिलांचा दवाखाना होता, फक्त महिलांसाठी दवाखाना होता। आता पोलिसांची जबाबदारी, पोलिसांनी जाऊन त्याला विचारलं, काय रे या दवाखान्याच्या बाहेर ज्या महिला बसल्या त्यांना बघतोय, सगळ्या महिला बसल्या त्यांना बघतोय, तो एक तास तुझी नाटकं बघतोय, बस स्टॉपवर उभा, तुझा विचार काय, खरं खरं सांग, खरं खरं सांगण्याचं इथेच ओरडून काढीन तुला। तो पोरगा घाबरला, त्याने घाबरत घाबरत उत्तर दिलं, साहेब तो म्हणाला माझी यातच काहीच चूक नाही, यात माझी काहीच चूक नाही, त्या दवाखान्याच्या बाहेर बघा बोर्ड लिहिलेला आहे, महिलांना बघण्याची वेळ संध्याकाळी 6 ते 9। पाहिलं जिथं लग्नच झालं नव्हतं बघा, आता अविवाहित मुलगी होती, सगळ्या बायकांमध्ये नाव घेते। हल्लीच्या मॉडर्न मुली कशा पद्धतीने नाव घेतात, हातामध्ये मोबाईल घेतात, ती प्रेमाने नाव घेते। ऐका, मी माझ्या होणाऱ्या नवरीचं नाव घेते, सध्या बॉयफ्रेंड आहे। ऐका, रिलायन्सच्या मोबाईलला नोकियाचं कव्हर, रिलायन्सच्या मोबाईलला नोकियाचं कव्हर आणि नोकियावाल्याचं नाव घेते, मी रिलायन्स वाल्याची लवर। आम्ही ज्या वेळेस कुठे जातो त्या वेळेस काही अशा घटना घडत असतात, त्या आम्ही लक्षात ठेवत असतो। एकदा कार्यक्रमाला मला उशीर झाला होता, 2 तास लेट गेलो, परंतु कारण कसं होतं, एका अचानक बिल्डिंगला आग लागली। अचानक जात होतो मी बिल्डिंगला, अचानक आग लागली। आता माणूस या धर्म माझा, डायरेक्ट बिल्डिंग मध्ये गेलो आणि दिसेल त्याला मी ओढून बाहेर काढलं। खरं म्हणजे धुरामध्ये मला कोणच दिसत नव्हतं, पण मला जो दिसत होता त्या प्रत्येकाला मी बिल्डिंगच्या बाहेर ओढून काढलं। पण बघा, माणसं भेटतात, विनोद घडतात। एक हवालदार मामा आले, मला म्हणले चला जयवंतराव पोलीस स्टेशनला चला। म्हटलं हो मामा, मला कशाला पोलीस स्टेशन दाखवताय, लोकांचा प्राण वाचवलाय, धुरामध्ये मला एकही माणूस दिसत नसताना लोकांना ओढून मी बिल्डिंगच्या बाहेर काढलं, मला सरकारतर्फे अवॉर्ड दिलं पाहिजे, अवॉर्ड द्या। तर मामा माझ्यावरच ओरडले, म्हणाले अरे बाळा, तुला अवॉर्ड द्यायला काही हरकत नाही, पण तू ज्या माणसांना बिल्डिंगच्या बाहेर ओढून काढलं होतंस ना, ती सगळीच फायर ब्रिगेडची माणसं होती। दरमियान इस कार्यक्रम को नामदार गणेश नाइक, सांसद डॉक्टर संजीव नाइक और विधायक संदीप नाइक ने भेंट दी। जहां इस कार्यक्रम के बारे में अपनी भूमिका स्पष्ट कर विधायक संदीप नाइक ने कहा, सन्मान प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज या ठिकाणी जीवनधारा या आदरणीय नाईक साहेबांची जी संकल्पना आहे, त्याच्यामधली महिला बाल विकास हा जो विभाग आहे, याच्या माध्यमातून आज बचत गट मेळाव्याचं आयोजन केलं आहे। आणि मला खूप आनंद आहे की पहिल्यांदा ऐरोलीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होत नाही असं त्या ठिकाणी कुठेतरी म्हणलं जायचं, पण गेले आपण 3-4 वर्ष बघितलं तर अत्यंत उत्कृष्टपणे सर्व म्हणजे ऐरोली परिसरामध्ये राहणारे, मग तो कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे, भाषेचा आहे, असं काही नाही, सर्वांना एकत्र घेऊन जाऊन सन्मान प्रतिष्ठानने अत्यंत चांगल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आणि कुठेतरी एक चांगली सांस्कृतिक नवीन ओळख एक ऐरोली परिसराला दिली। आज त्याच प्रकारे अत्यंत चांगल्या प्रकारे पहिल्याच वर्षी आज या ठिकाणी बचत मेळाव्याचं त्या ठिकाणी आयोजन केलं आणि आपण बघाल की इथे हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी महिला उपस्थित आहेत। कुठेतरी कार्यक्रम करायचे म्हणून नाही, तर कुठेतरी या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण असेल, बचत गटाच्या माध्यमातून एखादा उद्योगधंदा चालू करण्याचा असेल, किंबहुना कायद्याविषयक महिलांना काहीतरी माहिती देण्याचा असेल, असा चांगला उद्देश घेऊन या बचत गटांची निर्मिती आणि किंबहुना हा मेळाव्याचं आयोजन जी.एस. पाटील साहेबांनी केलेलं आहे।
महिलाओं के इस कार्यक्रम के वक्त उन्हें मार्गदर्शन करने हेतु मराठी कलाकार डॉक्टर निशिगंधा वाड इन्होंने भी उपस्थिति लगाई थी। इस वक्त अपनी प्रतिक्रिया स्पष्ट करते हुए उन्होंने कहा, अभिनेत्री म्हणून नाही, फक्त एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की ही जी जाणीवपूर्वक चळवळ आज महाराष्ट्रभर इतकी गाजत आहे आणि अग्रेसर आहे, या बचत गटांनी चांगलं काम करून दाखवलेलं आहे आणि त्यांचा हा मेळावा माझे हे बंधू पाटील साहेब यांनी आज इथे जो आयोजित केलेला आहे, मला खरंच कौतुक करावंसं वाटतं। बायकांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे, याच्यावरूनच आपल्याला कळतं की चळवळ किती ओजस्वी आहे। इस कार्यक्रम के आयोजन के प्रति सन्मान प्रतिष्ठान के अध्यक्ष जीएस पाटिल ने भी अपनी भूमिका स्पष्ट की। सन्मान प्रतिष्ठान, ऐरोली नवी मुंबई आणि जीवनधारा वाढ सल्लागार समिती यांच्या वतीनं या ठिकाणी यावर्षी पहिल्यांदाच आम्ही महिला बचत गट मेळावा आणि हळदी कुंकूचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं आणि हे आमचं प्रथम वर्ष असल्याने आम्हाला इतका प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळालेला आहे। जवळ हजारो महिला या ठिकाणी आपण पाहिलं असेल की या आमच्या प्रभागातून हजारो महिला या ठिकाणी या मेळाव्यासाठी आलेल्या होत्या। कैमरामैन प्रणित कापसे के साथ जैन कबराल की रिपोर्ट।